महिलेला प्रत्येक गोष्ट प्रूव्ह करायला लागते. महिलांना जज करतात. म्हणजे माझा इतक्या वर्षाचा अनुभव असा आहे की पुरुषाला काही प्रूव्ह करायला लागत नाही, पण महिलांना प्रूव्ह करायला लागतं, कारण त्यांना समोरचा माणूस पहिला जज करतो. मुलींची वसतिगृह जी पण आहेत सामाजिक न्यायाची, ती चांगली झाली पाहिजे. तिथे मुलींना सुरक्षाही वाटली पाहिजे, त्यांना तिथे सगळ्या सोयी पण मिळाल्या पाहिजेत. खूप मुली डॉक्टर मुली ह्या इंटर्न्स काम करतात, त्यांना 14-14, 16-16 तास ड्युटी करतात आणि त्यांना साधं विश्रांतीसाठीचं एखादं चांगलं जागा पण नसते. तुम्ही अख्ख्या जगाच्या दृष्टीने बघा की उद्या मेडिकल हब असणारा भारत हा एकमेव देश असणार आहे. नमस्कार. स्वयंभू स्टुडिओज प्रस्तुत ए टू झेड पॉडकास्टमध्ये मी अभिषेक रत्नपारखी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात अनादी काळापासून महिलांचं वर्चस्व राहिलं आहे. राजमाता जिजाऊंपासून अहिल्याबाई होळकर असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, तर आत्ता आपल्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मूंपर्यंत. आणि याच मांदियाळीमध्ये आता आपल्या महाराष्ट्रातलं एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे माननीय नामदार माधुरीताई सतीश शेठ मिसाळ. आत्तापर्यंत त्या सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ या खात्यांच्या राज्यमंत्री म्हणून आणि कोल्हापूरसारख्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शहराच्या सहपालकमंत्री म्हणून त्या आहेत. आज आपण भेटणार आहोत माननीय नामदार माधुरीताई सतीश शेठ मिसाळ यांना. ताई नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रात ही घटना पहिल्यांदा घडली की सलग 4 वेळा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलायत आणि आत्ता पहिल्यांदा एवढ्या महत्त्वाच्या खात्यांच्या राज्यमंत्री म्हणून तुम्ही आहात. आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं, महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं शक्तिपीठ असलेलं अंबाबाईचं कोल्हापूर, अंबाबाईची करवीर नगरी, या नगरीच्या सहपालकमंत्री म्हणून तुम्ही आत्ता विद्यमान आहात. या सगळ्या प्रवासाबद्दल काय वाटतं इतक्या वर्षांच्या? खरं तर तुम्ही आपली माता अंबाबाईचं नाव घेतलं. मी निवडून आल्यानंतर पहिलं दर्शन मी आपली महालक्ष्मीचं जाऊन घेतलं होतं आणि तिचाच आशीर्वाद आहे. आणि माझे मतदार ज्यांनी मला मोठ्या मताधिक्याने 4 वेळा निवडून दिलं, आमचे नेते आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितभाई शहा, नड्डाजी यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही महाराष्ट्राचे आमचे देवेंद्र फडणवीस, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली इतके वर्ष काम करते. आणि मला असं वाटतं की त्याचा आत्ता जे सगळी खाती आणि एवढी खाती जी कधीच महिलांना मिळाली नव्हती, अशी खाती देऊन मला वाटतं की माझा सन्मान केला माझ्या नेत्यांनी. मला ह्याच प्रश्नाला कंटिन्यू करायचं आहे की महिलांकडे आत्तापर्यंत, म्हणजे कुठल्याही महिलेकडे आत्तापर्यंत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राज्यमंत्रीपदाची एवढी खाती नव्हती. तुम्ही पुणे मनपाला नगरसेवक होतात, त्यानंतर पर्वती मतदारसंघ पुण्यामध्ये इतके वर्ष आमदार होतात, आत्ता पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून आहात. तुम्हाला काम करताना काय वेगळेपण जाणवतं या सगळ्यांमध्ये, इतक्या सगळ्या महत्त्वाच्या खात्यांसाठी? कसं आहे की आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना एक वेगळा अनुभव असतो. जसं मी नगरसेवक आणि आमदार म्हणून काम करत होते, पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या खात्याच्या जबाबदारी घेऊन काम करता, ते काम फक्त वेगळं असतं. म्हणजे तुम्ही ॲज अ सरकार म्हणून काम करता त्याच्यामध्ये. त्यामुळे रोज एक नवा एक्सपिरियन्स मला येतोय. आणि आत्ता 2 महिने झालेले आहेत, 5 खात्यांची जबाबदारी, त्याच्यामध्ये मी शिकत पण आहे. बऱ्याचशा गोष्टी, मोठं खातं असल्यामुळे, नगरविकास सारखं किंवा परिवहन सारखं सगळीच मोठी खाती असल्यामुळे त्याच्यामध्ये शिकण्यासारखं पण खूप आहे. आत्ता तरी मी त्या शिकण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याच्यातनं आपल्या लोकांना कसा न्याय देता येईल हे विचार माझ्या डोक्यामध्ये चालू असतात. तुमच्याकडे नगरविकास खातं आहे, परिवहन हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेशी खूप रोजच्या आयुष्याशी निगडीत असलेलं हे खातं आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल किंवा अगदी मेट्रो सिटीज असतील, याची आपण जीवनवाहिनी जी म्हणतो ती लालपरी असेल, एसटी महामंडळ असेल, याच्या विकासासाठी तुमच्याकडून काय नवीन प्रयत्न आता केले जाणार आहेत त्यातल्या सुरक्षिततेच्या बाबतीत? आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महिला आहात,
आज एस टी महामंडळामध्ये किंवा परिवहन खात्यामध्ये अनेक महिला कर्मचारी काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या हिशोबाने असेल किंवा ओव्हरऑल त्यांच्या विकासाच्या हिशोबाने तुमच्या काय नवीन योजना आता आहेत पुढे? परिवहन खातं हे असं आहे की म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर लोकांशी संपर्क असणारं हे खातं आहे. ज्यावेळेस आता आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी 100 दिवसाचा प्लॅन जाहीर केला आणि त्याच्यामध्ये पहिलं तर हे जाहीर केलं की 100 दिवसाच्या प्लॅनमध्ये जी पण सेवा तुम्ही आता देणार आहात त्यातल्या सगळ्या सेवा ह्या ऑनलाईन झाल्या पाहिजेत. म्हणजे लोकांचा तो त्रास कमी झाला पाहिजे की लोकांनी कुठल्याही सरकारी ऑफिसला जाऊन चक्रा मारणं लोकांचं बंद झालं पाहिजे. हे 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा उद्देश आहे. 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वप्रथम तर आमच्याकडे एस टी महामंडळ आणि परिवहन हे दोन्ही असल्यामुळे लोकांना एस टी स्टँड, आगार ह्याच्यामध्ये चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता 350 आगार आणि बस स्टँडचे आम्ही पुनर्विकासचे प्रकल्प आम्ही प्लॅनिंग तयार करतो. खरं तर ते खूप गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे, आपण बघतोय. आणि प्रत्येक आगारामध्ये किंवा बस स्टँडमध्ये महिलांसाठीची स्वच्छतागृह असणं, ती मेंटेन असणं हा त्याच्यात मेन क्रायटेरिया राहील. जे तृतीयपंथी लोक आहेत त्यांच्यासाठीचं वेगळं स्वच्छतागृह असणं पण आता जरुरी आहे आणि ती आपल्याला एक नीड आहे आता. त्याच्यामध्ये आता आम्ही महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक एस टीमध्ये एक पॅनिक बटन बसवण्याचं आम्ही पूर्ण आता आमचं प्लॅनिंग आहे, आम्ही बसवतोय. त्याचा ॲक्सेस असेल तो आमच्या इथल्या वरळीच्या ऑफिसला, तो त्याचा पूर्ण ॲक्सेस असेल सगळ्या आगारांचा. त्याच्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला रक्षक नेमणं, परिवहन विभागामध्ये आणि इव्हन एस टी महामंडळामध्ये पण बऱ्याचशा महिला काम करतात, त्यांची वेगळी स्वतंत्र कक्ष त्यांना देणं, त्या आगारामध्ये असेल किंवा परिवहन विभागाच्या ऑफिसमध्ये असेल, तो महिलांसाठीचा एक स्वतंत्र कक्ष तयार करण्याचा आम्ही ह्या प्लॅनिंगमध्ये घेतलेला आहे. आणि पेट्रोलिंगची संख्या, जे तिथल्या स्थानिक पेट्रोलिंग आहे पोलिसांचं, ते आता आम्ही वाढवायच्या सूचना सगळ्या विभागांना दिलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण पुढच्या 5 वर्षामध्ये, जसं देवेंजींच्या 100 दिवसाचा आराखडा तर आहेच आहे, पण पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग आम्ही परिवहन विभाग असं करतो. मला याच्यामध्ये एक एक्सटेंडेड क्वेश्चन अजून वाटतो, म्हणजे परिवहन किंवा एस टी महामंडळाशी रिलेटेड आहे म्हणून मी विचारतोय. खरं तर आपण सोयी सुविधा पुरवतोय, म्हणजे आतापर्यंत एस टी मध्ये सोयी सुविधा नव्हत्या असं नव्हतं, बऱ्याच सोयी सुविधा शासनाने आणण्याचा प्रयत्न केला किंवा अजून पुढेही त्या सोयी सुविधा येतील. पण आपल्या सामान्य नागरिकांना ह्या सोयी सुविधांचा वापर करण्याच्या बद्दलची जी जागरूकता आहे, जी अगदी कॉमनली बघितल्या जाते की आपण सोयी देतो पण त्या मेंटेन होत नाहीत. म्हणजे ग्रामीण भागातली लोक असतील किंवा ज्यांना त्याचं नॉलेजच नाहीये की वापरायचं कसं, ती लोक एकतर ती फार विचित्र पद्धतीने वापरल्या जाते किंवा त्याचा वापर कसा करायचा हेच माहिती नसतं. याबद्दल काही प्लॅन्स करण्याचा विचार आहे का? खरं तर तू खूप चांगला प्रश्न विचारलास. कारण आम्ही जेव्हा बाहेरच्या देशामध्ये हिंडतो तेव्हा आपण म्हणतो की हे देश कसे स्वच्छ राहतात आणि आपलाच देश का स्वच्छ राहतात. त्याचं मूळ कारण असं आहे की मला असं वाटतं की जे पण हायजीनच्या गोष्टी आहेत या शालेय जीवनापासून त्यांना शिकवल्या तर त्या त्यांच्या लक्षात राहतील आणि येणारी जी पिढी आहे ती भारत देश हा स्वच्छ करेल असं मला वाटतं. कारण बघा, आम्ही हा प्रयोग केलाय की शाळेतल्या मुलांना जेव्हा आम्ही सांगतो की तुमची शाळा स्वच्छ ठेवायची, मोदीजींची स्वच्छता मोहीम आहे, ते इतके उत्साहाने सगळं हे करतात. आम्ही आता जपानसारख्या देशामध्ये गेलो होतो, त्यांनी सांगितलं की नर्सरीपासनं आमच्या मुलांना सगळी कामं आम्ही स्कूलमधली टॉयलेट साफ करण्यापासूनचे आमचे मुलं करतात आणि टीचर करतात. त्यामुळे लहानपणापासून त्यांना माहितीये की हे गोष्टी स्वच्छ मला करायला लागतात, तर मला ते स्वच्छ ठेवले पाहिजे. तर हे हायजीन मला वाटतं शालेय शिक्षणामध्ये घेण्यासाठी आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येते. तो खातं माझ्याकडे नाहीये तरी सुद्धा आम्ही त्या एज्युकेशन पॉलिसी जी नवीन आपली येते केंद्राची, त्याच्यामध्ये हे इम्प्लिमेंट करण्यासाठी मी खूप आग्रही आहे. याचबरोबर आता हा म्हणजे हायजीन बद्दल झाला किंवा एस टी स्टँडवरच्या सगळ्या गोष्टींबद्दल झाला, ज्या आपण सुविधा देणार. ऍक्च्युअल एस टी मध्ये ज्या सुविधा आपण प्रोव्हाइड करतो, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं पॅनिक बटन असेल किंवा म्हणजे आता मी पण बऱ्याचदा एस टीने प्रवास केलाय, आतापर्यंत
नॉर्मली लालपरीमध्ये जिथे एक घंटी असते किंवा त्या ठिकाणी बऱ्याचदा एक स्टॉपचं बटन असतं, या युनिट्सचा वापर काय करायचा आहे नक्की तेच बऱ्याचशा प्रवाशांना माहिती नाहीये. PMPML आता आपण पुणे मतदारसंघातले आहेत, आपल्या इथे AC बसेस आहेत किंवा BRTSच्या बसेस चालतात, त्यामध्ये खरंच खूप सुविधा आहेत. ज्या बघितलं तर आपल्या लक्षात येतं की या सुविधा, पण त्या सुविधांचा वापर कसा करायचा हेच माहिती नाहीये. याबद्दल खरं तर काहीतरी करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. त्याप्रमाणे मला वाटतं की याच्या बाबतीतला अवेअरनेस आहे हा लोकांच्यात करण्यासाठी. आता जसं आम्ही आता सगळ्या ST स्टँडवर आम्ही सांगितलं की तक्रार निवारण केंद्र असलं पाहिजे. एक तक्रारचा एक करण्यासाठीचा एक नंबर सगळ्या ST स्टँडला किंवा आगाराला तुम्ही फ्लॅश केला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पाट्या लावणं की लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठीचा सुद्धा एक वेगळं प्लॅनिंग ह्याच्याबाबत करायला लागणार आहे. जसं तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे की लोकांना ते माहिती नाही की ह्या गोष्टीचा उपयोग कसा करून घ्यायचा. तर त्या दृष्टीने आता हे 5 वर्षाचं पूर्ण प्लॅनिंग आहे आणि त्याबद्दल आम्ही आता सजग आहोत आणि ते प्लॅनिंग करतोय. म्हणजे हे तुमच्याकडनं नक्की होईल असं वाटतं, म्हणजे हे व्हावं खरं तर, आणि तुम्ही आहात कार्यक्षम, त्यामुळे मला हा प्रश्न खरं तर विचारावा असं वाटलं, मुद्दा मांडावा असा वाटला. ताई, नगर विकास सारखं अत्यंत महत्वाचं खूप मोठं खातं तुमच्याकडे आहे. या खात्यामध्ये काम करायला खूप वाव आहे. त्यातनं आता काय नवीन कामं सुरू आहेत नगर विकास मधनं? असं तुम्ही बघा की नगर विकास खातं म्हणजे मला पहिलं वाटायचं, पण ते इतकं प्रचंड मोठं आहे की 50% आपली पॉप्युलेशन ही शहरी भागामध्ये राहते. बरोबर. आता नगर विकासचे दोन भाग आहेत. समजा एका भागामध्ये आपलं PMRD येतं, MMRD येतं, सिडको, म्हणजे ही सगळी जी आपण महामंडळ केले, सिडको येतं, मेट्रो येतं. दुसऱ्या भागामध्ये जवळजवळ 27 महानगरपालिका, त्याच्यामध्ये 200 आय थिंक 400 च्या वरती नगरपालिका, ह्या सगळ्याचा कारभार. आणि ह्या सगळ्यांना त्याचा इन्फ्रा पुरवणं, हे सगळ्या प्रचंड मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आता आपण म्हणतो की मुंबईमध्ये ब्रिजेस चाललेले आहेत, मोठे मोठे कामं चाललेली आहेत, ही सगळी नगर विकासकडनं चाललेली आहेत, MMRDA कडनं चाललेली आहेत. तर प्रचंड मोठा आवाका आहे या खात्याचा. ह्याच्यामध्ये अमृत सारख्या ज्या केंद्राच्या योजना आहेत, ज्याच्यामधनं आपण पाण्याचे हे देऊ शकतो, ड्रेनेजच्या ज्या काही आहेत त्या सोयी देऊ शकतो, नगरोत्थानमध्ये रस्ते देऊ शकतो. याच्यामध्ये सर्वात आत्ता म्हणजे आपण प्रचंड आपली लोकसंख्या पण वाढते आणि त्या लोकसंख्येला मॅच करण्यासाठी आपल्याकडे 3 मोठे प्रॉब्लेम आता ह्याच्यामध्ये. एक तर घनकचरा व्यवस्थापन आपल्या सगळीकडचं. आपले पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, ही खूप मोठी योजना आहे, पंतप्रधान आवास योजना. ह्या वर्षी आपल्याला केंद्र सरकारने 20 लाख घरं मंजूर केली या योजनेमध्ये. आणि आता आपण सगळ्या महानगरपालिकांना हे टार्गेट दिलेलं आहे की तुम्ही हे टार्गेट आपल्याला 20 लाखाचं कंप्लीट करायचंय आणि एवढी घरं बांधून आपल्याला द्यायची आहेत. आणि खूप चांगली योजना आहे आणि जेवढी आता आपण दिली मागच्या पूर्ण टार्गेट आपण पूर्ण केलं. आता आम्ही जेव्हा 100 दिवसाच्या मध्ये बघितलं तर मला तर कोल्हापूरचा अभिमान आहे. त्यांनी टार्गेटच्या पेक्षा पण जास्त रजिस्ट्रेशन करून आता आम्हाला दाखवलं. त्यामुळे ही हिरिरीने सगळ्या महानगरपालिका शर्यत लावून ही योजना आम्ही पूर्ण करून लोकांना घरं देणार. त्याच्यानंतर आपण जसं आता परिवहनमध्ये मगाशी तुम्ही सांगितलं की रस्ते जेवढे आपण निर्माण करतोय तेवढ्या गाड्यांच्या संख्या वाढतायत. आम्ही पार्किंग पॉलिसी आणतोय की बाबा एक गाडी असेल तर त्यांनी घ्यायची गाडी नवीन तर पार्किंग दाखवावं आणि मगच गाडी घ्यावी, असं काहीतरी करणं, आता नियम लावणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जसं आता मी कोल्हापूरला पालकमंत्री आहे, आम्ही कोल्हापूरच्या आपली करवीर निवासी अंबाबाईचा आराखडा सगळा तयार केलेला आहे. तो ज्योतिबाचा आराखडा, आपली देवस्थानाचे आराखडे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे एक मोठं आहे. आपण जसं बघितलं की वाराणसीचं जे केलं UP सरकारने, तर चेंज करून टाकलं आणि त्याच्यामुळे आपल्याकडचं बाकी पण सगळं वाढतं, आपला इन्कम वाढतो, टुरिझम वाढतो. जेवढा आपण नगर विकासमध्ये अनेक गोष्टींचा विकास होतो, राईट, इन्फ्रा आपण पुरवू तेवढं आपल्याकडे इंडस्ट्री येतात, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट वाढते. हे सगळं ह्या नगर विकासवर अवलंबून आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगलं खातं आहे काम करण्यासाठी.
आणि माझ्या मतदारसंघात जर आता बघितलं तर 2 मेट्रोच्या मोठ्या लाईन मी माझ्या मतदारसंघामध्ये आहेत आता. स्वारगेट कात्रज मेट्रो आणि खडकवासला ते खराडी मेट्रो, ह्या 2 लाईन माझ्या मतदारसंघामधनं आहेत. माझ्या मतदारसंघामधनं जवळजवळ कॅनॉल जो जातो तो खडकवासला ते फुरसुंगी आपण पूर्ण बंद कॅनॉलची योजना आता जी करतोय ती जवळजवळ 50% माझ्या मतदारसंघामधनं जाते. एसटी स्टँड जे मी मगाशी सांगितलं की पहिलं तर मी माझ्या इथलंच करायला पाहिजे, त्यामुळं माझ्या इथला जो एसटी स्टँड आहे स्वारगेटचा त्याचा आता रिडेव्हलपमेंटचा आपण हे करतोय प्लॅनिंग आणि ते प्रस्ताव वगैरे सगळा दिलेला आहे. त्यामुळे माझ्या ह्याच्यामध्येच मी पहिले विकासाला सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. महानगरपालिकेच्या या दृष्टीने सगळे लोक जोडले जात आहेत आणि खूप मला असं वाटतं की हे प्रचंड मोठं काम करणारं आहे. आणि नगरविकासच्या ह्याच्यामध्ये कोणी केलं नसेल पण मला एक त्याची माहिती पण आहे, थोडासा घरातला व्यवसाय पण असल्यामुळं पण बरीचशी माहिती आहे आणि आनंद वाटतो, एन्जॉय करते मी हे खातं. तुम्ही कामं एन्जॉय करताय म्हणूनच मला एक गोष्ट खात्रीशीर वाटते ना, तुमच्या व्हिजनचा सगळ्या खात्यांना नक्की उपयोग होणार आहे एवढं नक्की. तुमच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं आहे. आपण मागे ज्या वेळेला एक निवडणुकीच्या आधी एक आपण पॉडकास्ट केला होता त्यावेळेला एक मुद्दा आला होता आपल्या ह्याच्यात की ESIC हॉस्पिटल असेल किंवा सरकारी हॉस्पिटल्स असतील, ही हॉस्पिटल्स आहेत, लोक जायलाही तयार आहेत, पण सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांच्या भरती फारशा नाही आहेत किंवा तिथे डॉक्टर्स अवेलेबल नसतात. हा बऱ्याच ठिकाणी मुद्दा आहे, म्हणजे अगदी शहरी भागात नाही पण तालुक्याच्या ठिकाणी किंवा खेड्याच्या ठिकाणी हा मुद्दा आहे. आता तुमच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं आहे, तर काय त्यामध्ये अजून नवीन तरतुदी, महिलांसाठीच्या काही वेगळ्या तरतुदी असतील किंवा ओव्हरऑल वैद्यकीय विभागामध्ये काय त्या पद्धतीने तरतुदी करण्याचा विचार आहे? आता वैद्यकीय शिक्षण मध्ये जसं तुम्ही म्हणलात तसे नवीन जेव्हा नर्सिंग कॉलेजेस किंवा एज्युकेशन आहे म्हणजे मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जसं आपल्याकडे विजय मेडिकल आहे त्याला जोडून नर्सिंग कॉलेजेस असायला पाहिजे किंवा त्याला जोडून आता टेक्निशियन्स जसे लॅब असिस्टंट जे काही सगळेजण असतात म्हणजे MRI चालवणारे, एक्सरे, या सगळ्या टेक्निशियन्ससाठी ट्रेनिंग सेंटर असले पाहिजे. आता आपण नवीन ह्याच्यामध्ये चाललेलो आहोत, तर रोबोटिक सर्जरी हे उद्याचं भविष्य आहे ऍक्च्युली. तर रोबोटिक सर्जरीचं आपल्याकडे अजून शिक्षण देण्याचे सेंटर्स नाहीये, तर रोबोटिक सर्जरीचे एक्सलन्स सेंटर्स व्हायला पाहिजे. या सगळ्या जे प्लॅनिंग आणि त्याच्यात हे तर फार पुढची गोष्ट. मी पुढे जाऊन असं सांगेल की आपल्याकडे जसं तुम्ही म्हटलात की डॉक्टरांनी आपल्याकडे सरकारी कामं केली पाहिजे किंवा आम्ही ज्या आस्थापना देतो त्याच्यामध्ये 70% लोक येतात, इंटरेस्टेड असतात, 30% नसतात इंटरेस्टेड. त्यांनी आपल्याकडे येण्यासाठी त्यांना चांगल्या सुविधा, चांगलं वेतन हे वाढवलं पाहिजे. आपल्याकडे जे इंटर्न्स आपल्या ह्याच्यामधनं काम करतात, आपण कंपल्सरी केले की 1 वर्ष त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये काम केलं पाहिजे, पण त्या इंटर्न्ससाठीच्या सोयी सुविधा, कारण खूप डॉक्टर मुली ह्या इंटर्न्स काम करतात, त्यांना 14-14, 16-16 तास ड्युटी करतात आणि त्यांना साधं विश्रांतीसाठीचं एखादं चांगलं जागा पण नसते किंवा टॉयलेट स्वच्छ नसतात आणि अशाच परिस्थितीमध्ये त्या काम करतात. आपण डॉक्टरांना म्हणतो की तुम्ही खेडेगावामध्ये जाऊन काम केलं पाहिजे, तिथे त्यांना आपल्याला काय सुविधा देता येतात का, हा सगळा सर्वांगीण खरं तर विचार करून मेडिकल एज्युकेशन क्षेत्र हे आपला सध्या सर्वात मोठं क्षेत्र होणार आहे. कारण भारत हा म्हणजे तुम्ही अख्ख्या जगाच्या दृष्टीने बघा की उद्या मेडिकल हब असणारा भारत हा एकमेव देश असणार आहे. कारण फार साऱ्या बाहेरचे देश आता आपल्याकडे ह्याच्यासाठी इंटरेस्टेड आहेत. तर त्यामुळे हे क्षेत्र कसं वाढवता येईल हे आता आमचं प्लॅनिंग चालू आहे. ऍक्च्युली आपण इंटरव्ह्यू करतोय हाच खूप लवकर करतोय त्यामुळे प्लॅनिंग करून पुढे जेव्हा इम्प्लिमेंटेशन होईल तेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते. पण हे प्लॅन्स होत आहेत किंवा अशा पद्धतीने काही प्लॅनिंग आहेत हे खरं तर लोकांपर्यंत पोहोचणं आता खरं गरजेचं आहे. कारण जनतेला लोकांना हेच माहिती नाही की हो हे प्लॅनिंग होतात, म्हणजे मंत्रालयामधनं ही प्लॅनिंग येतात खरं तर, कारण ते याच याच्यात असतात की नक्की प्लॅनिंग होत आहेत का फक्तच बातम्यांमध्ये बोलण्यापुरती होत आहेत किंवा काय.
पण नाही, ही कारण आता आपण नक्कीच होत आहे. वाहनांची संख्या वाढतेय, अपघातांची संख्या वाढतेय, तर आपण ट्रॉमा सेंटर्स म्हणजे केंद्राच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये ट्रॉमा सेंटर असेल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतील, मेडिकल कॉलेज केंद्रांनी वाढवून दिलेत, मेडिकलच्या जागा वाढवून दिल्यात. तर ह्या सगळ्यासाठी आता मॅच होण्यासाठीचं जे प्लॅनिंग आहे ते सध्या आपण करतोय सर. नक्कीच. सामाजिक न्याय खातं आपल्याकडे आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय असतील किंवा वंचित महिला आहेत, यांच्यासाठी काही विशेष योजना राबवण्यात येणार आहेत किंवा ओव्हरऑलच महिलांसाठी सामाजिक न्यायामधनं कुठल्या योजना सामाजिक आहेत? न्याय खातं जेव्हा मला मिळालं ना तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. कारण माझा मतदारसंघामध्ये इतका दलित समाज आणि सगळा हो, हो. समाज असल्यामुळे मी इतके वर्ष त्यांच्यासाठी काम करते आणि ते मला बिचारे भरभरून मतं देतात. ह्या खात्या थ्रू मला त्यांच्यासाठी काय करता येईल का, हा पहिला विचार माझ्या मनामध्ये त्यावेळेस आला. आणि ह्या खात्यामध्ये खरं खूप काही करण्यासारखं आहे. आणि खरंच जो वंचित घटक आहे त्या समाजाला न्याय देण्याची अजून पण गरज आहे. आपण म्हणतो की इतके वर्ष झाले, पण इतके वर्ष पण त्यातला कितीतरी समाज अजून वंचितच आहे. आणि त्यांना न्याय देण्यासाठी नवीन योजना काय आणता येतील, जुन्या योजना ज्या आता काही उपयोगाच्या नाही आहेत, अशा योजना स्क्रॅप करून नवीन योजना आणणं, या सगळ्याचं पण प्लॅनिंग आम्ही आता 100 दिवसामध्ये ह्याच्यामध्ये करतोय. आणि दुसरी गोष्ट, सामाजिक न्यायच्या योजना जवळजवळ आम्ही 80% योजना ह्या आता आम्ही ऑनलाईन येत्या 100 दिवसामध्ये करण्याचं टार्गेट आहे आमचं. त्यामुळे त्याच्यामधनं जो मिळणारा लाभ आहे हा तर त्या घटकांपर्यंत पोचेल की जो कधी कधी ऑफिसला चक्रा टाकून पोचत नाही. तर ते बरोबर. एक सर्वात मोठं आमचं टार्गेट आहे की डायरेक्ट त्यांच्याकडे त्या योजना पोचल्या पाहिजे. तुम्ही आता म्हणालात सामाजिक न्याय खातं तुम्हाला मिळालं त्यावेळेला आनंद झाला. पहिल्यांदा हे खातं राज्यमंत्री म्हणून महिला हो. ह्याच्यात आलं असेल. यात महिलांसाठी काय विशेष सुविधा आहेत किंवा महिलांसाठी काही याच्यामध्ये ॲक्च्युली महिलांसाठीच्या खूप योजना आहेत. म्हणजे महिलांसाठी व्यक्तिगत अनुदान योजना, जर त्यांनी अर्ज केले तर त्यांना त्याच्यासाठी काही जर व्यवसाय सुरू करा असेल तर ते अनुदान मिळतं. त्यांचं कन्यादान योजना ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्ही सामूहिक विवाह हे करतो, म्हणजे त्यांचा खर्च वाचावा आणि त्याच्यासाठीचं आपण अनुदान देतो. याच्यामध्ये एक आता महात्मा फुले आम्ही आर्थिक विकास महामंडळातर्फे एक योजना आता महिलांसाठी अजून एक केली आहे की त्यांनी व्यवसायासाठी आम्ही त्यांना कर्ज देणार. आणि त्याच्यामध्ये जे काही समजा एखाद्याला बसवरचे आजकाल कॅन्टीन्स चालतात, जे म्हणतो आपण ते फूड ट्रक फूड ट्रक्स असेल तशा वगैरे, पद्धतीने. ते आम्ही आम्ही त्यांना करून देणार, अशी आम्ही आता एक योजना तयार केली, म्हणजे बरं. त्यांना काहीतरी व्यवसाय सुरू करण्यासाठी. दुसरं ह्याच्यामध्ये आपण स्कॉलरशिप देतो. तर स्कॉलरशिप आणि फ्रीशिप आपण 100% त्यांची फी भरतो. जेवढे आपल्या ह्याच्यात सामाजिक न्याय अंतर्गत जेवढे येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांची फी आपण भरतो, मुलींची पण भरतो. त्याच्यामध्ये आता कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी त्यांना थोडेसे प्रॉब्लेम्स होतात. तर ते दोन्ही गोष्टी ऑनलाईन व्हाव्यात आणि त्याच्यासाठी त्यांना खूप चक्रा घालायला लागणार नाही, कारण ते कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळाल्याशिवाय त्यांना ह्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टी ऑनलाईन करणं, त्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळणं. दुसरी गोष्ट, आमच्या खात्याकडे खूप सारे मुलींचे हॉस्टेल्स येतात की जिथे राहतात. आता आम्ही सगळ्या हॉस्टेल्सचा एक पूर्ण डेटा गोळा करतोय की कुठे कुठे आपल्याला त्याच्यात सुरक्षेच्या दृष्टीने आणि इवन स्ट्रक्चरच्या दृष्टीने पण आपल्याला काय डेव्हलपमेंट करता येईल. आम्ही तो प्लॅन आता करतोय की मुलींची वसतिगृह जी पण आहेत सामाजिक न्यायची, ती चांगली झाली पाहिजे, तिथे मुलींना सुरक्षाही वाटली पाहिजे आणि त्यांना तिथे सगळ्या सोयी पण मिळाल्या पाहिजेत. तर बऱ्याचशा महिलांसाठीच्या योजना आहेत, म्हणजे ओव्हरऑल ह्याच्यामध्ये सामाजिक न्यायामध्ये. आणि म्हणून मी म्हणलं की मला हे खातं खूप आवडते की मी देऊ शकते ह्याच्यामधनं खूप. अल्पसंख्याक घटक जे आहेत, तुमच्याकडे तेही खातं आहे, अल्पसंख्याक आणि औकाफ हे खातं आहे. अल्पसंख्याक घटक जे आहेत त्यांच्यासाठी काही नवीन योजना आता असणार आहेत किंवा ज्या योजना आहेत त्या अजून प्रभावीपणे कशा राबवल्या जाणार? अल्पसंख्याक विभागामध्ये आमचं पहिल्यांदा
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आम्ही केलेलं होतं. त्याद्वारे आम्ही खूप सारे योजना तिथपर्यंत पोहोचवतो. आता मला वाटतं की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असेल, जैन आर्थिक विकास महामंडळ पण आपण स्थापन केलंय. त्याला पण आता आपण या बजेटमध्ये निधी प्रस्तावित केलाय. तिथून आपल्याला जैन समाजाला पण बऱ्याचशा गोष्टी देता येतील. आमच्या सगळ्या अल्पसंख्याक म्हणजे आमच्याकडे शीख समाजाची कमिटी आहे, पारशी समाजाची कमिटी आहे आणि ह्या सगळ्या क्षेत्राला फक्त काहीतरी योजना हवी म्हणून नाही, पण त्यांना ह्या सरकारमधनं काही न्याय हवा असेल तर या खात्यातर्फे त्यांना न्याय मिळेल ह्या गोष्टी मात्र निश्चितच या विभागातर्फे आम्ही करतो. राजकीय दृष्ट्या प्रवास खूप मोठा चाललाय. 4 वेळा आमदार, आता चौथ्यांदा आमदार, राज्यमंत्रीपद, हा सगळा घोतावळा वाढलाय. याच्यात स्वतःसाठी वेळ मिळतोय माधुरी मिसाळ म्हणून? नाही, इतके वर्ष पण काम करताना फक्त कामाचे स्वरूप बदलत गेले. तर त्यामुळे माझ्या मते हा वेळ आहे तो माझा स्वतःचाच आहे असं समजून मी काम करते. म्हणजे राजकीय कुटुंब आणि कौटुंबिक राजकारण या दोन्ही याच्यात सांगड कशी घालते? हा वेळ पण माझाच आहे असं समजून मी एन्जॉय करते. एक गृहिणीपासनं तर महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्रीपद इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे, हा सोपा नव्हता. या ओव्हरऑल जवळपास आता 17-18 वर्ष, 20 वर्ष हा प्रवास, काय वाटतं या सगळ्या प्रवासाबद्दल? काय टार्गेट होतं? आता कुठपर्यंत आलो आहे? अजून पुढे काय गाठायचंय? मला खरं तर मी जेव्हा हा प्रवास सुरू केला ना, तर माझे मिस्टर सतीश मिसाळ, मला नेहमी, मी हा प्रवासच सुरू अशासाठी केला की मला त्यांची स्वप्न पूर्ण करायची. त्यामुळं मला ह्याच्यामध्ये माझं स्वप्न कधी आठवलंच नाही. आत्ता पण असं मला ज्यावेळेस मंत्रीपदापर्यंतचा मी प्रवास केला, तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला नेहमी वाटतं की जे पण चढ-उतार वगैरे जे मी आले ह्याच्यामध्ये, या सगळ्या ह्याच्यातनं मला बाहेर काढणारे तेच आहेत आणि म्हणून मी इथपर्यंत पोचले ही माझी भावना आहे. आणि त्यामुळे मला पहिलं जेव्हा हे आलं तेव्हा असं मला वाटलं की अरे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं की मंत्री, कारण कदाचित त्यांना सगळं हे त्यांच्या मनात असेल आणि ऐन ह्याच्यामध्ये त्यांना जायला लागलं, तर माझ्याकडनं त्यांनी ही स्वप्न पूर्ण करून घेतली ही तर पहिली भावना माझ्याकडे होती. आणि हा सगळा प्रवास खरं तर सोपा नव्हता, खूप शिकायला लागलं, पण त्याच्यामध्ये ही भावना असल्यामुळे ना मी खूप, आपण म्हणतो ना की जिकिरीने हे सगळं करायचंच आहे मला, असे मी केलं आणि समाधानी आहे मी त्यामुळं. क्या बात. एक महिला मंत्री म्हणून एवढी मोठी 4-5 खाती, एका जिल्ह्याचं सहपालकमंत्रीपद, महिला म्हणून येणारी आव्हानं काही आहेत, अडचण काही आहेत, त्यावर मात कशी करताय? अर्थात आत्ता हा प्रवास चालू झालाय नवीन म्हणजे राज्यमंत्री पदाचा, पण आम्ही तुम्हाला कणखर महिला म्हणून बघितलंय आतापर्यंत, पण आमदारपदी बघितलंय. आता व्याप खूप मोठा आहे ह्या सगळ्याचा. काय आव्हानं आहेत, काय दिसतंय डोळ्यासमोर आणि त्याला कसं टॅकल करण्याची तयारी आहे? एक मंत्री म्हणून काम करताना आपल्याला प्रशासनाशी पण जुळवून घ्यायला लागतं. आता मी राज्यमंत्री असल्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांशी पण योग्य जुळवणूक करायला लागते, तो समन्वय साधायला लागतो. आणि त्याचबरोबर येणारी सगळी लोकांची कामं, आमचे सहयोगी सगळे आमदार, त्यांना पण आपल्याकडनं खूप अपेक्षा असतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा सगळ्याचा समन्वय साधत ही खाती चालवायला लागणार आहेत. आणि एक महिला म्हणून कधी कधी काय होतं की महिलेला प्रत्येक गोष्ट, मला असं वाटतं की महिलेला प्रत्येक गोष्ट प्रूव्ह करायला लागते. पण ज्यावेळेस एखादी महिला मंत्री होते, आणि आता जशी जी खाती माझ्याकडे जी आधी कधीच महिलांनी सांभाळली नाहीयेत, त्यामुळे पहिल्यांदा मला असं वाटतं की मला त्याच्यात प्रूव्ह करायला लागेल की अरे ह्याच्यातलं मलाही समजतं. कारण महिलांना जज करतात. म्हणजे माझा इतक्या वर्षाचा अनुभव असा आहे की पुरुषाला काही प्रूव्ह करायला लागत नाही, पण महिलांना प्रूव्ह करायला लागतं, कारण त्यांना समोरचा माणूस पहिला जज करतो आणि ते जज केल्यानंतर जेव्हा त्याला कळतं की नाही बाबा ह्याला पण माहिती आहे, तेव्हा मग तो तुम्हाला रिस्पेक्ट करायला लागतो, अदरवाईज नॉट.
तर हे गोष्टी थोड्याशा आहेत, पण त्या एक आपल्या सिस्टीमचा भाग आहे, त्यामुळं त्याच्याशी आपल्याला जुळवून ज्यांनी घ्यायला आतापर्यंत तुमच्यासोबत काम केलं नसेल त्यांचं तसं होत असेल, ज्यांनी केलंय त्यांना त्यांना माहिती माहिती आहे who is माधुरीताई मिसाळ. या सगळ्या याच्यामध्ये कुटुंबासाठी काही वेळ मिळत असेल, कसा घालवता? म्हणजे आता गेल्या 2 महिन्यात तर खूपच धावपळ सुरू आहे, अगदी सुरुवातीचा काळ आहे, पण जो काही वेळ मिळतो तो कसा घालवता कुटुंबाबरोबर? आमची एकतर जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिलीचे प्रचंड फायदे मला होतात. मी जेवढं काम हे बाहेर करते हे फक्त आणि फक्त कुटुंबाच्या जोरावर. कारण ते लोक इतकं सांभाळतात सगळं, घर सांभाळणं आणि सगळंच. म्हणजे इवन जॉईंट फॅमिली असल्यामुळे माझे मुलं पण मला असं वाटतं मी नाही सांभाळले, ते माझ्या जावेने सांभाळले, दिरांनी सांभाळले. तर त्यामुळे ते आहेत म्हणून, तो बेस आहे म्हणून मी बाहेर एवढं काम करू शकते. आणि माझी खरं तर प्रायोरिटी कुटुंब राहिलेलं आहे. त्यामुळं जेव्हा पण असं असेल की आत्ता कुटुंबाला माझी गरज आहे, तर मी कुठल्याही गोष्टी बाजूला करून पहिली कुटुंबाकडे धाव घेईल, एवढं मात्र मी निश्चितपणे सांगू शकते. तुम्ही आता मुलांचा उल्लेख केला, तुमचे आणि कुटुंबाचे संस्कार मुलांमध्ये दिसत आहेत. खरं तर राजकारणामध्ये असो, समाजकारणामध्ये, दोन्ही यामध्ये. सगळ्यात पहिले महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण तुम्ही आज महाराष्ट्रातल्या एक अग्रेसर आणि यशस्वी महिला आहात. या महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना काय सांगू इच्छिता तुम्ही? मी या महिला दिनानिमित्त मी नेहमी म्हणते की महिलांना जे आपण म्हणतो की नाही आम्हाला महिलांना सक्षम करायचे वगैरे, तर नाही, तुम्ही सक्षम आहात, तुमच्यामध्ये सक्षमता आहे. जसं आपण म्हणतो की फक्त करिअर करणारी महिलाच काहीतरी करतेय असं नाहीये. रोज जी महिला येणाऱ्या रोजच्या आयुष्याशी झगडून आपलं कुटुंब पुढं नेत असते. जसं तुम्ही बघा की मी नेहमी महिलांना सांगते की तुला विचारलं की बाई तू काय करते, तर नाही मी घरातच असते, घरातलंच काम. हे छोटं नाहीये, तिथे सगळी मॅनेजमेंट आहे. ती घरातलं काम करणारी बाई ही सगळी मॅनेजमेंट करते आणि ती करते म्हणून त्या घरातले बाकीचे लोक कमवण्यासाठी बाहेर काम करू शकतात. ही फॅक्ट आहे. आणि म्हणून मी महिलांना सांगते की तुम्ही ताठमानेने सांगा की तुम्ही हे करताय आणि तुम्ही सक्षम आहात म्हणून घर चाललंय. फक्त त्यांना त्याची जाणीव त्यांनी ठेवावी आणि ते ताठमानेने जगावं आणि स्वाभिमान आपला सोडू नये, एवढंच मी या निमित्ताने सांगते. क्या बात आहे. आपण जे म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. त्या स्त्री शक्तीला सलाम. सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या लाडक्या आमदार, राज्यमंत्री माननीय माधुरीताई सतीश शेठ मिसाळ यांच्याकडनं संपूर्ण राज्यासाठी अशीच खूप छान छान कामं होऊ देत. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.